महाराष्ट्रात या आठवड्यात फारच इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत, त्या आपण आजच्या या सेगमेंटमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिली घटना जी आहे ती मुंबईमधली आहे. एक सोसायटी आहे, ज्या सोसायटीचं नाव विद्याभवन असं होतं. तर या सोसायटीमध्ये पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून जे आहे, त्याच्यात विद्यार्थ्याचा एका मृत्यू झालेला आहे. 5 विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणि सोबत एक शिक्षक जखमी झालेले आहेत. तर ही घटना घडलेली आहे. सेम अशाच पद्धतीची घटना गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये मेट्रोचा पिलर कोसळल्यानंतर घडलेली होती आणि रिक्षामध्ये असलेल्या 3 पैकी एका व्यक्तीचा मृत्यू जाग्यावर झाला होता. तर आजच्या घडीला कन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते कुठल्या पद्धतीने रचले जातात किंवा बांधकाम कशा पद्धतीने होतंय याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण या घडामोडी ज्या आहेत त्या वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत. दुसरी महत्त्वाची घटना अशी आहे, अजित पवार यांच्या मृत्यूनंतर रोहित पवार यांनी जी तपास यंत्रणांबाबत भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकांमुळे कुठेतरी तपास यंत्रणांवर दबाव हळू-हळू वाढत आहे. सरकारवरचा दबाव वाढताना दिसतो आहे. कारण सरकारने तात्काळ सी चौकशी लावून जे व्ही-एस-आर व्हेंचर्स जे त्या विमान कंपनीचा मालक आहे, त्याची 6 ते 7 तास तब्बल चौकशी करवलेली आहे. ही चौकशी पुण्यात पार पडली. परंतु या चौकशीनंतरही रोहित पवार यांनी या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्रातील तब्बल जवळपास 50 बिबट्यांना वनताराच्या हवाली करण्यात येणार आहे. राज्यातील मानव बिबट्या संघर्ष गेल्या 2-3 महिन्याखाली आपण बघितलं असेल वाढलेला पाहायला मिळाला होता. तर याचंच कारण काढत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव आता दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु यात कुठेतरी एक मेक अशी आहे, की महाराष्ट्राने या अगोदरच जवळपास 15 ते 16च्या आसपास वाघ जे आहेत ते वनताराला दिलेले आहेत. महाराष्ट्राकडून वनताराने हत्ती देखील घेतलेले आहेत. त्यानंतर आता वनताराची नजर महाराष्ट्रातल्या बिबट्यांवर पडली का? हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. पुढची महत्त्वाची धक्कादायक खुलासा करणारी गोष्ट अशी आहे, की नितीन गडकरी यांची बीफ एक्सपोर्ट कंपनी आहे आणि महाराष्ट्रात नुकतंच पोलिसांनी एक रिंगल ॲग्रो कंपनीवर कारवाई केली. तर ह्या कंपनीचं जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं, तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक केलं, तर ती कंपनी नितीन गडकरी यांच्या नावावर असलेली तुम्हाला पाहायला मिळेल. तर नितीन गडकरी जे भारतीय जनता पक्षाकडून येतात, ज्यांचे कार्यकर्ते वारंवार गोहत्या थांबवण्याचे इशारे देतात, आंदोलन करतात, प्रसंगी लोकांची मारहाण करतात. तर त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, की नितीन गडकरींना तुम्ही पकडून कधी चोप देणार आहात या सगळ्या गोष्टींवरून?